सो हाय गुड मॉर्निंग. सो मित्रांनो, आज आम्ही निघालो आहोत डहाणूला. सो माझा भाऊ राहतो तिकडे डहाणूपासून आय थिंक आधी 30 किलोमीटर आधी तो राहतो. आता बरेच वर्ष झाले तो मागे लागला आहे की तू घरी ये फॅमिलीला घेऊन. सो आज आम्ही लोक निघालो फॅमिलीला घेऊन. तो खूप एक्सायटेड आहे तो. आणि आम्ही काल अचानक प्रोग्राम केला म्हणजे जाण्याचा, आणि लगेच फिक्स पण केला आम्ही. काल त्याला कॉल केला, तो बाहेर होता क्रिकेट खेळण्यासाठी. नंतर आता संध्याकाळी मला कॉल आला की अरे बाबा तू ये म्हणून. आम्ही लगेच निघालो आहे. आणि आज सुट्टी पण आहे, उषा मागे बसलेली आहे. आणि आज आपल्यावरती दिवसभर आपले बनसोडे साहेब आहेत, ते आज आपल्याला दिवसभर आपल्याला आज ते फिरवणार आहेत मस्तपैकी. त्यांचीच गाडी आहे. सो आता मी निघालो आहे. आणि आता प्रबुद्ध आणि इशू ते लोक तिकडे घरी आहे त्या मामाकडे. सो आता मी त्यांना घ्यायला निघालो आहे. त्यांना तिथून घेणार आणि मग तिथून आम्ही आमच्या प्रवासाला निघणार. सो आता आपण प्रबुद्धला पण घेतलेला आहे, इशूला पण. दोघं पण आलेले आहेत. त्यांना घ्यायला आलो होतो आपण. सो आता दोघे पण आलेत आणि आता आपण त्यांना घेऊन निघालो आहोत. बघूया आता कसा प्रवास आहे. आणि ट्रॅफिक तर माझ्यामध्ये आम्ही बघितली, चेक केली. आमचे जे बंधू आहेत आपले बनसोडे साहेब यांनी ऑनलाईन चेक केलं, पण ट्रॅफिक तर कुठं दिसली नाही आहे. रस्ता क्लिअर दिसला आहे. सो आता पुढे थोडीफार भेटेल माझ्यामध्ये. नंतरला बाकी हायवे हा पूर्ण क्लिअरच आहे. शक्यतो आम्ही 2 तासाची रनिंग आहे आम्हाला इथून दाखवते. 2 तास. आता ट्रॅफिक जर नाही भेटली तर आम्ही लवकरच निघू, म्हणजे 2 तासामध्ये पोहोचू आम्ही. 2-2.25 तासामध्ये. ट्रॅफिक भेटली तर थोडा उशीर होण्याची शक्यता आहे. सो फायनली आम्ही फाउंटन हॉटेल या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आम्हाला ट्रॅफिक भेटली नाही. रस्ता एकदम सुसाट होता. पुढंच ट्रॅफिक लागली नाही, फक्त 1-2 सिग्नल लागले तेवढेच. आणि सो आता आम्ही आलो फाउंटन हॉटेल. आता इथून हा रस्ता सुसाट डायरेक्ट डहाणू चारोटी. आणि आता वाजलेत 11. म्हणजे आम्हाला इथे यायला 1 तास झाला, 1 तास. आता इथून पुढे 1 तासाचीच रनिंग आहे अजून. आम्ही 12 वाजेपर्यंत तरी पोचू आय थिंक. बरोबर ना भाऊ? हो. त्यांना खूप म्हणजे एक्सपिरियन्स आहे खूप, म्हणजे. आणि ते खूप जुने ड्रायव्हर आहेत, त्यांना बरोबर माहिती आहे. मॅप पण आम्ही लावलेला आहे. आता आम्हाला कमीत कमी 1 तास तरी लागेल इथून, कारण की हा रस्ता आता पूर्ण सुसाड आहे. हा गुजरात हायवे. अहमदाबाद, बडोदरा, सुरत 290 किलोमीटर. सो फायनली मी माझ्या भावाच्या घरी आलेलो आहे. आणि त्याचं घर खूप छान आहे, म्हणजे मस्त खूप घर आहे त्याचं. मला खूप आवडलेलं आहे. आणि ते घर कसं आहे मी तुम्हाला दाखवतो. एकदम खेडेगावातच आहे, पण खूप छान आहे, मस्त घर आहे. सो मित्रांनो, हे त्याचं घर आहे. घर एवढं छान आहे ना, असं वाटतं की म्हणजे एखाद्या गावा ठिकाणी आपण खेडेगावात कसं येतो आपण त्या ठिकाणी आल्यासारखं वाटतं. त्याचा भास होतो, पण खूप छान आहे. आणि शांतता आहे. झाड आहे, आजूबाजूला झाडं आहेत, म्हणजे आंब्याची झाडं वगैरे आहेत. आणि हे घर आहे खरंच खूप छान. आणि हा क्रिकेट प्रेमी आहे. ही त्याची मुलगी. हाय बोल. आणि हे आमचं घर आहे, खूप छान. माझ्या भावाने घर घेतलेलं आहे. आणि आज मला खूप बरं वाटलं म्हणजे घर बघून. हे असं घर आहे. हे इकडे किचन आहे, मागचं पण तुम्हाला दाखवतो. हे खूप मोठं घर आहे. आता जस्ट त्यांनी 4 ते 5 वर्षापूर्वी त्यांनी परचेस केलेलं आहे. आणि इकडे बसण्यासाठी पण खूप असं अंगण आहे. सावली आहे या ठिकाणी, म्हणजे झाडांची. मस्त छान वाटतं एकदम. म्हणजे असं एखाद्या घरामध्ये आपण कसं येतो, आपण घरामध्ये आल्यावरती खूप छान वाटतं. झालं तिचं. वहिनी इकडे या आमच्या वहिनी आहेत, आणि खूप प्रेमळ वहिनी आहेत. इकडे आला असं उजेडामध्ये या. वहिनी लाजतायत.
हे आमच्या वहिनी खूप आणि खूप प्रेमळ आहेत आणि आज पहिल्यांदाच इकडे आलेलो आहे आम्ही. सो हे माझ्या भावाच्या मित्राचं घर आहे. खूप छान आणि टेरिसवर आहे. आम्ही चाललोय. हे लोक टेरिसवर ते आलेत. हे बघा इकडे काय त्याचा फोन आहे. इथं तोंडली आहे पूर्ण. तोंडली आणि काय शेंगा. बघा आमच्या वहिनी बघा कसं काम करतायत. आमच्या वहिनीने मळ्याच्या माझ्या भावानी ना कामाला लावले. आमच्या वहिनीला फुकट मटण आणले. वरतून त्यांनी मळ्याचे मासे पण आणले. काय किचनवर ठेवा मी इकडे चप्पल काढून. बिचारा आमच्या वहिनीनं कामाला लावले आमच्या भावानी. हे मळीचे मासे आहेत आणि त्यांना आता ते साफ करतायत. मस्त छान बनवतील आमच्या वहिनी आणि ते आम्ही खाणार आहोत. आणि ही वहिनीने सर्व होतं आहे बघा इकडे तोंडली वगैरे आणलेले आहे. त्यांच्या ते झाड आहे म्हणजे शेंगा वगैरे तोंडली गावठी त्याने आमच्यासाठी दिलेली आहेत. मटण चोरताना मटणाचा आनंद घेताना नाही आता खरंच खूप भूक लागलेली आम्हाला. आम्ही तर जेवायला बसतोय आणि मी आल्या कारणाने माझ्या भावानी माझ्यासाठी मटण केलेलं आहे, चिकन केलेलं आहे, मच्छी पण केलेली आहे आणि मळ्याचे मासे जे आपले कोकणामध्ये फेवरेट आहे, फेमस आहेत मळ्याचे मासे ते सुद्धा माझ्या भावाने माझ्यासाठी केलेले आहेत. मटण केलेलं आहे, एकीकडे चिकन केलेलं आहे. आता काय काय खाऊ ते समजत नाहीये. मटण खाऊ, चिकन खाऊ की मळ्याचे मासे. हो साहेब या लवकर. अरे तू केले तर चांगलंच असणार रे. अरे एक नंबर. मग तू ये तू हॉटेल मॅनेजमेंट केले ना. सो आम्ही आता नदीवरती आलेलो आहे आणि नदी खूप मोठी आहे. ऑलरेडी प्रबुद्धा आणि भाऊ दोघं पोहत आहेत. सो यांना नदी बघायची होती म्हणून यांना पण नदीवरती घेऊन आलेलो आहे. खूप मोठी नदी आहे आणि म्हणजे खोल वगैरे असं काही नाही आहे पण छान आहे. तिथे मस्त आहे. तिथे एक दगड ना छोटा पण दगड नाहीये. छोटा कुठे मस्त फुल धमाल एन्जॉय. खरी मजा घेतोय रे तू. मी कपडे नाही आले ना तर मी पण आलो असतो चेंज करायला. हो भारी. होय पाणी तिकडे हे होईल. लाटा होतील सगळ्या. मस्त मजा करतात, एन्जॉय करतात. ते लोक आलेत नदीवरती म्हणजे खोल वगैरे असं काही नाही पण छान आहे मस्त एन्जॉय. सर्वात मजा घेत असेल आता प्रबुद्ध मजा घेतो. जो आम्ही आता नदीवरती होतो. नदीवर नसलो आता आम्ही निघालो आहोत डॅमवरती. भाऊ ज्या ठिकाणी जातो जॉबला आहे म्हणजे कवडा डॅम. कवडास डॅम म्हणून आहे. मोठं धरण आहे ते. मोठं धरण आहे. सो आता आम्ही त्या धरणावर चाललो होते धरण बघण्यासाठी. सूर्य नदीवर बांधलेलं आहे कवडास म्हणून धरण आहे आणि खूप मोठं धरण आहे ते. तर ते लोक मागून 4 व्हीलरमध्ये येत आहेत. सो आम्ही दोघं जण भाऊ आणि मी आम्ही लोक आता बाईकवर निघालो कवडास धरण. हा कवडास बांधारा आहे म्हणजे खूप मोठा आहे. आता आपण बघूया आता गेल्यावरती. सो माझा हा बंधू आहे भाऊ ते या ठिकाणी जॉबला आहेत म्हणजे. आणि आपली काही मंडळी ज्या आलेत आता आपण तो धरण बघायला जाणार आहोत. खूप मोठं धरण आहे हे. गाडी लावतात. जाऊ दे. आता आपण जाणार आहोत धरणावरती आणि धरण कशा प्रकारे किती मोठं आहे पाहूया आता आपण.
हे आहे धरण. पावसाळ्यामध्ये खूप म्हणजे पाणी ओव्हरफुल होतं. खूप मोठं धरण आहे हे. आय थिंक या ठिकाणी पण एखादा दरवाजा छोटासा वगैरे आहे वाटतं. आणि इथून पाणी सोडलं जाते. ठीक आहे, ओके. इथून पण एक आहे दरवाजा आणि मेन धरण इकडे आहे. तर जे वातावरण पण खूप छान आहे, एकदम शांत आणि हिरवगार असं वातावरण. मस्त आहे ना उषा? बघ ना, चारी बाजूला असं म्हणजे हिरवगार आणि धरण पण. अरे ते पुढे चला तुम्ही. दरवाजे वगैरे बघू आपण किती दरवाजे आहेत ते. हा येतात ते. सो मस्त आहे. आम्ही डहाणू म्हणजे चारोटी म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये हा एक धरण आहे म्हणजे. आणि या धरणावरती माझे बंधू हे तिथे ॲक्च्युली जॉब करतात या ठिकाणी. सो ते आम्ही तो बघायला, मला बघायचा होता म्हणून तो बोलला चला माझ्याबरोबर होती. आम्ही आलेलो आहोत धरण बघण्यासाठी. आणि खूप मोठं धरण आहे. जर तुम्ही बघितलं माझ्या आजूबाजूला बॅक साईडला खूप मोठं असं म्हणजे ते पाण्याचं त्यांनी हे केलेलं आहे. साठवण आपण बोलतो ना त्या टाईपमध्ये. पावसामध्ये पूर्ण भरलेलं असतं, तुडुंब भरलेला असतो. हे जे माझ्या बॅक साईडला दिसत आहे पूर्ण तुडुंब असं भरलेलं असतं. असं खूप मोठं आहे. काम चालू आहे, काम चालू आहे. धरण आहे, काम चालू आहे धरणाचं. आता आपण डॅम बघूया कशा पद्धतीमध्ये डॅम्प आहे. तो खूप मोठा डॅम्प आहे. वाव, हे बघा डॅम. हे जवळजवळ 13 ते 14 दरवाजे आहेत. आणि हे खोल बघा किती आहे, भरपूर खोल आहे. पावसाळ्यामध्ये पूर्ण 17 आहे. हा हा ते तिकडेच आहेत, फोटो काढतात वाटतं. हा हा, असा डॅम. खूप मोठा डॅम्प आहे. खोल तर भरपूर आहे. आहे ना, बघण्यासारखं आहे. आपण आलेलो. हा, जेव्हा काम चालू होतं ना तेव्हा मी पण आता बरे. पण आता अजून काम बाकी आहे. अजून आज हे पूर्ण आता वरतून टाकतील ते लोक ना, वरती त्याचे येतील दरवाजे येतील. आता याचे दरवाजे येतील त्याचे. आता ते लोक तिकडेच फोटो शूट करतात. दे आवाज. बोलव त्यांना. दिसल्या का तुम्हाला? त्या बघा येतात बघा. मस्त जबरदस्त. सूर्य बघा ना कसा लपत चाललेला आहे दिसल्या का त्या दोघी? डोंगराच्या आड. मस्त, देवा, खूप मोठं धरण आहे. बघितलं तरी काढणार. खरंच आपला महिला बघितलं इथं बसले. आपला महिन्याला आहे बाबा, लाडकी बहीण योजना आहे. आम्ही निघालो आहोत, सकाळपासून प्रवास करतोय खूप छान व्यवस्थित मध्ये. आपले जे भाऊ आहेत बनसोडे साहेब, यांनी आम्हाला खूप छान पद्धत म्हणजे एकदम व्यवस्थित आम्ही इकडे घेऊन आलो. आम्हाला इथे भावाकडे डहाणूला म्हणजे चारोडीला आलो. दुपारी आलो आम्ही. आणि भाऊ म्हणजे जे माझा भाऊ आहे त्यांनी आमच्यासाठी म्हणजे बोलता मग स्वागत कसं करतो पण खूप म्हणजे एवढं जोरदार केलं की म्हणजे आम्हाला वाटलं पण नव्हतं. त्याला बोलू त्यांनी आमच्यासाठी मटण बनवलं होतं, चिकन बनवलं होतं, मच्छी पण. त्याला बोलू एवढं काही करू नको, फक्त थोडंसंच बनव. पण त्यांनी एवढं बनवलं होतं की आमच्या चौघांसाठी भरपूर. कारण की मी पहिल्यांदाच मी तर गेलो होतो, पण आय थिंक उषा पहिल्यांदाच त्यांच्या घरी गेली होती. त्या 20 वर्षानंतर. मी पण 20 वर्षानंतरच गेलो होतो, कारण त्यांनी नवीन घर घेतलं. आधी जुनं घर होतं तेव्हा मी गेलेलो, परंतु नवीन जेव्हा घर घेतलं त्यानंतर मी गेलो नव्हतो. तो 20 वर्ष झाले. ते 20 वर्षानंतर मी पहिल्यांदा त्याकडे गेलो. तो पण खूप खुश झाला, त्याला खूप बरं वाटलं. मी पूर्ण फॅमिलीला घेऊन गेलो. आम्ही जेवलो वगैरे दुपारी. त्यानंतरला मग त्याने आम्हाला परत नदीवर घेऊन गेला. नदीवर बाजूलाच नदी आहे. नंतरला नदीवर जाऊन परत आम्ही डॅम्पवरती गेलो. डॅम्प वगैरे दाखवलं त्यांनी कशा पद्धतीमध्ये काय.
आणि नंतर परत घरी येऊन आम्ही फ्रेश वगैरे झालो, चहा नाश्ता वगैरे घेतला आणि स्वतः आम्ही परतीच्या प्रवासाला निघालोय. प्रवास खूप छान झाला आमचा. स्वतः आम्ही काही वेळात घरी जाऊच. उषा, तू काय सांगू शकते की तू 20 वर्षानंतर त्याच्याकडे गेलीस तर काय वाटतं तुला? म्हणजे भाऊ बरं वाटतं, खूप छान वाटतं त्यांच्याकडे. आहे ना. आणि त्याचं घर सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी घर घेतलंय ना. घर खरोखर अप्रतिम, खूप मस्त आहे, खूप मोठं घर आहे त्यांनी घेतलंय ते. पण जेव्हा तो बांधेल 1+1 करेल नक्कीच, म्हणजे बंगलो टाईप मध्येच ते त्याचं जे घर आहे ते पण छान अमेझिंग घर, खूप मस्त आहे ना. आणि आम्हा सर्वांना आवडलेला आहे. तो बोलला की मी नंतरला बांधणार आहे. सो मित्रांनो, आता वेळ भरपूर झालेला आहे. व्लॉगला मी इथंच एंड करतोय. सो मित्रांनो, नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका मित्रांनो. आणि आमचे हे बनसोडे बंधू आहेत, यांची कधी तुम्हाला गरज लागली, ते ड्रायव्हर आहेत, त्यांची स्वतःची गाडी आहे, कधी वेळ लागली मला बिंदास कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा देईलच. सो मित्रांनो, गुड नाईट.